बेळंकी येथे 15.58 कोटीच्या नूतन ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण, ग्रामीण भागाला आधुनिक आरोग्य सुविधांची मोठी भेट। मिरज तालुक्यातील बेळंकी व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या 15,58,00,000 खर्चाच्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार 11 जुलै 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री, सांगली जिल्ह्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून, सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून साकार झालेल्या या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ तसेच माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे उपस्थित होते। सुमारे 3,855.89 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयात 12 ओपीडी कक्ष, एक्स-रे विभाग, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, रक्त साठवण सुविधा, मेडिकल स्टोअर, प्रसूती विभाग, नवजात शिशु विभाग, महिला व पुरुष वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, अतिरिक्त वॉर्ड, पे वॉर्ड तसेच इतर अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या रुग्णालयामुळे बेळंकीसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहे। त्यामुळे उपचारासाठी मिरज, सांगली आणि इतर शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विशेषतः माता बालरोग आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया सुविधा ग्रामीण रुग्णालयातील नागरिकांना स्थानिक स्तरावर मिळणार आहेत। त्यामुळे उपचारासाठी मिरज, सांगली आणि इतर शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विशेषतः माता बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर मिळणार आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकल्पांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी या विकास कामासाठी राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। तसेच बेळंकी व परिसरातील नागरिकांनी या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय खाडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये दर्जेदार आरोग्याची सुविधा देण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे। आरोग्य सुविधाच नाही, दळणवळणाची चांगली साधनं असतील किंवा ऊर्जा विभागाचे प्रश्न असतील आणि आज ज्या बेळंगी या ठिकाणी 30 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालेलं आहे, हे प्रचिती देते की किती तळमळीनं, आत्मीयतेनं विजनरी नेता असावा। कारण की आज तुम्ही बघितलं हे हॉस्पिटल एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा सुद्धा सुंदर असं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। मला खात्री आहे की सर्वच बेळंगी आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांना ह्या जिल्हा रुग्णालयामुळे फायदा होणार आहे। आणि आणखीन ज्या काही सुविधा, अत्याधुनिक सुविधा त्यांची मागणी असेल ती पूर्ण करण्याची क्षमता खाडे साहेबांच्यामध्ये आहे आणि ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करत राहू आणि त्यांना या ठिकाणी सगळ्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही